मंडळी, कात्रजमध्ये एका 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये अमन सिंग नावाच्या मुलाला एका मुलीने मेसेज करत कात्रज घाटात बोलवलं आणि त्यानंतर थेट अमर सिंगची हत्या झाल्याची घटना समोर आली। कामाला जातोय असं सांगून घरातून बाहेर पडलेला हा मुलगा घरी परत आलाच नाही। एका मेसेजच्या सापळ्यात अडकलेला अमन सिंग हत्येचा शिकार झाला। एवढंच नाही तर अशीच एक तरुणाची हत्या झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली होती। म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, एका अल्पवयीन मुलाला अनोळखी मुलीने मेसेज करून घाटात बोलवण्यामागचं कारण काय होतं, मेसेज केलेल्या मुलीने अमन सिंगची हत्या का केली आणि कात्रज घाटात नेमकं काय घडलं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच पारी। मंडळी, टिंगरेनगर येथील रहिवासी 17 वर्षीय अमन सिंग सुरेंद्र सिंग गचंड हा 29 डिसेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या दुचाकीवरून बाहेर पडला। कामावर जातोय असं त्यानं घरात सांगितलं, पण रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही। त्यामुळे त्याची आई अनिता सुरेंद्र सिंग गचंड वय 44 यांनी नातेवाईक आणि अमन याच्या मित्रांना फोन करून चौकशी केली, पण तरीही अमन सापडत नसल्यामुळे आईनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। मुलगा बेपत्ता झाल्यामुळे तसंच तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीनं शोध सुरू केला। गुन्हे शाखेच्या पथकानं अमन सिंगच्या मोबाईलचं रेकॉर्डिंग आणि तो बेपत्ता झालाय त्या दिवसाच्या लोकेशनची माहिती घेतली। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना अमन सिंगचं शेवटचं लोकेशन कात्रज परिसरात आढळून आलं, अशी माहिती निखिल पिंगळे यांनी सांगितली। मंडळी, तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार अमन सिंग सोशल मीडियावर एका मुलीच्या संपर्कात आला होता, पण अमनच्या संपर्कात आलेली मुलगी नसून एका मुलाची फेक आयडी होती असं पोलिसांना समजलं। दरम्यान पोलिसांनी तपासात आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला। जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं। याच वादामुळे आरोपींनी अमन सिंगला धडा शिकवण्यासाठी इंस्टाग्रामवर एका मुलीच्या अकाउंटवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। अमन सिंग हा पेंटर म्हणून काम करत होता। दरम्यान आरोपींनी इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याला मेसेज पाठवायला सुरुवात केली। त्याच्याशी ते मुलीच्या अकाउंटवरून बोलत होते। आरोपींनी त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याला भेटण्यासाठी बोलवलं। कात्रज घाटात ये असा मेसेज त्याला पाठवला। त्यानंतर 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता तो भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला। कामावर चाललोय असं सांगून तो घरातून बाहेर पडला होता। आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी अमन पोहोचला। तिथं 4ही आरोपी आधीच हजर होते। त्यांनी अमन सिंगवर हल्ला केला, तो बेशुद्ध पडला। त्यानंतर ते त्याला खेड शिवापूर शिवारात घेऊन गेले। तिथं त्याला दगडाने ठेचलं आणि कोयत्यानं वार करत त्याची हत्या केली। नंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात अमनचा मृतदेह डोंगरात पुरण्यात आला। जुन्या वादातून हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे। अमनने आम्हाला शिवणे परिसरात राहत असताना त्रास दिला होता, त्यातून हत्येचा कट रचल्याचं आरोपींनी सांगितलंय। आरोपींनी माहिती दिल्याप्रमाणे स्थानिक तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला। या प्रकरणी 2 प्रौढ आरोपींना 9 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं प्रथमेश चिंदू अधल वय 19 आणि नागेश बालाजी ढाबाले वय 19 अशी आहे। दोघेही शिवणे येथील रहिवासी आहेत। याशिवाय 16 आणि 17 वर्षाची इतर 2 आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलिसांनी आरोपींचा कर्नाटकातील बेळगाव पर्यंत माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतलं। या गुन्ह्यामध्ये ज्या मुलीच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर झाला होता, तिच्या प्रोफाईलचा आरोपींनी गैरवापर केलाय का याचा शोधही पोलीस घेत आहेत। मंडळी, कात्रज घाटात बोलावून तरुणाला मारहाण केल्याची घटना या आधीही डिसेंबर महिन्यामध्ये घडली होती। एका मुलीने पुण्यातल्याच एका तरुणाला कात्रज घाटात बोलावून बेदम मारहाण केली होती। सोशल मीडियावरून तरुणीनं तरुणासोबत मैत्री केली आणि त्याला कात्रज घाटात भेटायला बोलवलं। तरुणीच्या गोड बोलण्याला हा तरुण भाळला आणि दुचाकी घेऊन कात्रज घाटात पोहोचला। तिथं तरुणी आणि तिचे दबा धरून बसलेले मित्र होते। तरुण आणि तरुणी दुचाकीवरून निघाले तेव्हा काही अंतर कापल्यानंतर तरुणीच्या मित्रांनी दोघांना अडवलं आणि तरुणाला बेदम मारहाण सुरू केली। मुलगी आणि तिच्या मित्रांनी तरुणाकडे 70,000 रुपये मागितले आणि 10,000 रुपये जबरदस्तीने घेतले। पैसे घेतल्यानंतरही काही तरुणांनी आणि तिच्या मित्रांनी तरुणाला उरलेल्या पैशांसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। पैसे दिले नाहीत तर मुलीवर शोषण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। यानंतर पीडित तरुणानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। मंडळी, एवढंच नाही तर 31 डिसेंबर 2025 ला देखील कात्रज कोंढवा परिसरात आर्थिक वादातून एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती। मारहाण करणाऱ्या आरोपींनी मोबाईलवरून तरुणाचं चित्रीकरण केलं, तसंच पोलिसांकडे तक्रार दिली तर जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला। दरम्यान जखमी झालेल्या तरुणानं धमक्यांना न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे। मंडळी, कात्रज परिसरात
शहरात घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। शहरांमध्ये किरकोळ वादातून हत्या, बेदम मारहाण, खुनाचा प्रयत्न अशा घटना वाढतच चालल्यात। गेल्या वर्षी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 79 हत्या, 153 हत्या करण्याचे प्रयत्न तसंच 1453 गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत। 2024च्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांमध्ये 14 ते 15% घट झाली आहे। मात्र भर रस्त्यात होणारी हत्या, खुनाचे प्रयत्न आणि मारहाणीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत। दरम्यान कात्रजमध्ये डिसेंबर आणि आता जानेवारीमध्ये घडलेल्या या घटनांमुळे कात्रज परिसरातील पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।